तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही खरात प्रकरणामुळे खळबळ माजत आहे। अनेक बड्या नेत्यांचे खरात सोबतचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केलेत। गोरेंनी हे आरोप फेटाळले असले तरी तृप्ती देसाई अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तर गोरेंविरोधात आपल्याला शिंदे सेनेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली असल्याचा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी केलाय। सरकार जे आहेत ते अशोक खरातचे जे आहेत ते भक्त होते आणि ज्या वेळेला शिर्डीचा दौरा नियोजित दौरा मुख्यमंत्री 23 नोव्हेंबर 2022 ला करत होते, मला असं वाटतं की केसरकरांनी कदाचित ती सूचना केली असेल, पण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब तिथं जात असताना गुप्तचर विभाग झोपा काढत होता का? मुख्यमंत्र्यांचं जे सचिवालय जे रिपोर्ट देत असतं, मुख्यमंत्री जिथं जिथं जातात तिथं जाणं योग्य आहे का, त्या व्यक्ती योग्य आहेत का, तिथं काही चुकीचं चालतं का, या संदर्भात काही LIBचे रिपोर्ट असतात। मग या यंत्रणा का जाग्या नव्हत्या? का यांनी झोपेचं सोंग घेतलेलं होतं? मुख्यमंत्र्यांना तिथं नेऊन हे जे काही खराबचं रॅकेट होतं, ज्याच्यामध्ये काही मंत्री काही अधिकारी या सगळ्यांची भागीदारी किंवा काही काही त्यांचा जो संबंध समोर येतोय आर्थिक देवाणघेवाणीचा, तो वाढवायचा होता, म्हणून मुख्यमंत्र्यांना नेऊन परत एकदा खराबचं मोठं करण्याचं काम या अधिकाऱ्यांनी तिथं केलं। या सगळ्या यंत्रणा ऑब्व्हियसली मुख्यमंत्र्यांना त्यावेळी सगळी माहिती दिली जाते। आमची माहिती किंबहुना तिथल्या एका स्थानिक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की या बाबाचं अशी लफडे आहेत, तुम्ही येऊ नका इकडे। तरी पण ते केसरकर त्यांना तिकडे घेऊन आले तुमचं सांगण्यानुसार। मग मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस टाळता नसतं आलं का? नंतर लग्नाच्या दिवशी टाळले, ज्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं ते अगदी गाडीत बसलेले नाशिक मधून मागे फिरलेले, हे ऑन रेकॉर्ड आहे। बरं, म्हणजे मुख्यमंत्र्यांना खरं तर या गोष्टीची जर माहिती दिली गेली असेल, म्हणजे मला तर असं कळालं होतं की मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची माहिती नव्हती, गुप्तचर यंत्रणांनी जे आहे लपवलं होतं, परंतु जर गुप्तचर खात्याने कळवलं असेल, मुख्यमंत्र्यांपर्यंत जर अशा गोष्टी पोहोचल्या असतील, त्या खरातने जर आहे ते एखाद्याला प्रवृत्त केलेलं आहे आणि ती व्यक्ती त्यात मृत पावलेली आहे आणि त्याच्यात तो आरोपी आहे हे माहीत असून जर मुख्यमंत्री तिथे गेले असतील तर मग मला वाटतं की ती मुख्यमंत्र्यांची चूक आहे। पण मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहीत नसल्या म्हणून तिथं ते गेले असतील तर मात्र मग गुप्तचर यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांचं सचिवालय यांनी ही माहिती का लपवली, या सगळ्यांचे जे आहे ते खरातशी काय संबंध होते आणि याची सगळी चौकशी जी आहे यामध्ये जे अधिकारी त्यावेळी पोलीस स्टेशनला होते, नाशिक परिक्षेत्रामध्ये होते किंवा जे सगळे गेले त्या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं होतं। तुम्ही पत्रकार परिषद घेऊन नीलम गोरेंवर गंभीर आरोप केले होते, त्याचे काही पुरावे तुम्ही समोर आणणार होता, कुठे दिवसांनी पुरावे अडकलेले आहेत आणि कधी पुरावे समोर आणणार आहे? कारण नीलम गोरेंनी सांगितलं की कायदेशीर कारवाई करणार आहे या सगळ्या प्रकारात। नीलम गोरेंच्या बाबतीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की नाशिकला एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जे आहे ती खरात आणि नीलम गोरेंची भेट झालेली आहे। त्यानंतर त्यांना जेव्हा मंत्रीपद पाहिजे होतं, आमदारकी पाहिजे होती, अशा 2 वेळेला खरातच्या कॉलेज रोडला जे आहेत ते नीलम गोरे भेटायला गेल्या होत्या आणि याच्यावर मी ठाम आहे। कारण याच्यामध्ये जरी नीलम गोरेंचा कुठला फोटोचा पुरावा नसला तरी नीलम गोरेंबरोबर त्यांचे जे काही पदाधिकारी आणि काही लोक जे गेले होते त्या भेटीचे जे साक्षीदार आहेत ते आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे तातडीनं देणं जे आहे ते मला वाटतं चुकीचं आहे। कारण ज्या साक्षीदारांशी मी बोलले ते शिवसेनेशी संबंधित आहेत आणि नीलम गोरे ह्या अजूनही पदावर असल्यामुळे त्या याचा अर्थ की शिवसेनेतील लोकांनीच तुम्हाला नीलम गोरेंच्या विरोधातले पुरावे दिले? हो, शिंदे गटातली शिंदे गट म्हणजे ज्या शिवसेनेमध्ये नीलम गोरे आहेत त्यांच्याबरोबर वावरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या नाशिक आणि पुण्यातल्या ज्या काही व्यक्ती, काही महिला आणि काही पुरुष जे त्या दौऱ्यांमध्ये होते त्यांनीच मला माझ्या ऑफिसला येऊन ही माहिती दिलेली आहे आणि योग्य वेळेला त्यांनी मला सांगितलंय की जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल किंवा SITच्या समोर जे असेल आम्ही सगळे येऊन लेखी द्यायला तयार आहोत। नाशिकमध्ये नेते आहेत की पुण्यातील आहेत ज्यांनी तुम्हाला माहिती दिली? नीलम गोरेंविरोधात जे पुरावे तुमच्याकडे आले शिवसेनेतलेच नेत्यांनी दिले, नाशिकमधले नेते की पुण्यातले नेते आहेत? नीलम गोरेंच्या बाबतीतली जी माहिती मला दिली, जे त्यांच्याबरोबर खराच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते, त्यातली एक व्यक्ती नाशिकची आहे आणि त्यातली एक व्यक्ती जी आहे ती पुण्यातली आहे।
कोण आहे? पुन्हा नाव सांगून टाका ना ताई. नाही बघा, आता माझ्याकडे ज्यांनी माहिती दिलेली आहे, पदाधिकारी आहेत का शिवसेनेचे? नाही, स्थानिक पातळीवर, मध्यम पातळीवर, नंबर 1, नंबर 2 काय ते स्तर असतो ना. हा म्हणजे आता ज्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की जोपर्यंत आम्ही एसआयटीच्या समोर किंवा त्यांचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर जात नाही तोपर्यंत आमचं नाव सांगू नका, कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी जे आहे तो त्रास दिला जाऊ शकतो. परंतु जेव्हा कधी योग्य वेळ येईल ते पुरावे मी आणेन किंवा ते स्वतःच पुरावे जे आहेत ते समोर येतील. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.